नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. जानकी इकडे तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि कसला तरी भयंकर असा विचार करत असते. खूप नाराज असते ती. तिथे आता ऋषिकेश आलेला असतो आणि जानकीची अवस्था बघून तिच्या डोक्यात नेमकी काय चाललंय हे त्याला कळतं. तिच्या जवळ बसलेला असतो. तुम्ही कधी आलात? ज्या वेळेला तू एकटक फोनमध्ये बघत होती त्यावेळेला आलोय. कसला विचार करते आणि काय शोधते त्या फोनमध्ये तुझं? कुठे असेल माझी आई? कशी असेल माझी आई? कोणत्या अवस्थेत असेल माझी आई? असेल काय हाल होत असतील? तिला खायला मिळत असेल का? प्यायला मिळत असेल का? तिची तब्येत बरी असेल का? हे बघा ऋषिकेश, मला नको नको ते प्रश्न सतत असे भेडसावतात. तो किती म्हटलं विचार करायचा नाही, तरी आई आहे शेवटी माझी ती. अहो आम्ही मायलेकी आहे, मला तिचं आठवण येतेय आणि ती कुठल्या अवस्थेत असेल या विचाराने मात्र माझा जीव असा कासावीस होतो. मी काय करू आणि काय नाही अशी अवस्था झाली आहे माझी. मला भयंकर अशा वेदना होतात. फक्त आईची आठवण आली की मग मी तिला कधी शोधेन, कधी भेटेन असं झालंय. ती माणसं त्रास देत नसतील ना आईला? कशी असेल माझी आई? सारखं एक एक वाक्य तेच तेच चाललेलं असतं जानकीचं. अगदी वेडीपिशी झालेली असते आईच्या आठवणीत. ऋषिकेश म्हणतो त्यांना तर काही त्रास नसेल, पण तू जसं सारखं डोळ्यातून पाणी काढलं तर मला मात्र खूप त्रास होणार आहे. बघ आता मला त्रास झालेला तुला आवडणार आहे का जानकी? डोळे पुस बरं, तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत मी. जानकी डोळे पुस. अजिबात त्रास करू नको, आपण शोधू की. आणि प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो ना, काहीतरी पर्याय नक्कीच सापडेल. काय एवढी टेन्शन घेतीये? हो ऋषिकेश, तुम्ही माझ्यासोबत आहात. माझ्या आईला काही एक होणार नाही, मला विश्वास आहे. इन्स्पेक्टर साहेबांशी बोललात का? पुढे काही हालचाल आहे का? काय म्हणाले ते? ज्या नंबरवरून मेसेज आलाय तो नंबर लवकरात लवकर ट्रेस करणार आहेत ते. बरं होणार, एकदा आई सापडली ना की जरा आपल्याला आधार मिळणार. सगळं काही लवकरात लवकर बरं व्हावं आणि सगळं काही सुरळीत चालावं एवढीच काही इच्छा आहे. होईल ग, माझ्यावर विश्वास आहे ना? हो तुमच्यावर विश्वास आहे, पण त्या ऐश्वर्यावर नाही ना. इतकी नालायक आणि कपटी कारस्थानी बाई येते, कधी काय करेल ना सांगता सुद्धा येणार नाही. त्यामुळे ऋषिकेश सारखी भीती वाटते हो, दुसरं काही नाही. जानकी म्हणते ऋषिकेश, आपण नाटक करतोय हे माहितीये मला, पण नाटकाला असं वळण लागलंय की तुमचं आणि ऐश्वर्याचं लग्न करायचं ठरवतोय. ऋषिकेश, माहिती सगळं माहितीये मला की आपण हे नाटक करतोय, पण एक बायको म्हणून माझं मन मला खातंय हो आणि भीती वाटतीये. खरंच तुम्ही त्या ऐश्वर्याशी लग्न करणार? मला ही कल्पना सहन होत नाहीये. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. मी अगदी माझा जीव सोडून देणार ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, जानकी वेडी झालीस का? गोष्टी तिथपर्यंत जाणारच नाहीये. बरं होईल तिथपर्यंत नाही गेल्या तर. नाही तर ऋषिकेश, मला मेल्याहून मेल्यासारखं होईल. माझी अवस्था अशी होईल की ती कुणी बघूही शकत नाही आणि त्यावर काही उपायही करू शकत नाही. अगदी मेलेल्या मुर्द्यासारखी माझी अवस्था होणार. त्यामुळे ऋषिकेश, लवकरात लवकर प्रयत्न करा आणि संपवण्यासाठी काहीतरी मला मदत करा. जानकी म्हणते, तुम्ही आहात फक्त माझे आणि माझेच आहात, बाकी कोणाचे नाही. कळतंय का? कोणाचे व्हायचा विचारही करू नका. ऋषिकेश आता हसायला लागलेला असतो. जानकी, वेडी आहे का ग तू? तुझाच आहे मी कोणाचा नाहीये. आणि हे बघ, विचार करू नको बरं. सारखा विचार करून करून अगदी वेडी होशील. काही एक होणार नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव ना तू. का वेड्यासारखा विचार करतीये? वेडी कुठची? ऋषिकेशने आता जानकीला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि तिला आधार देतो की वेडे, मी तुझाच आहे, मी कुठेही जाणार नाहीये. जानकीला आता जरा बरं वाटतं आणि चेहऱ्यावर आता हसू आलेलं असतं. इकडे आता ऐश्वर्या त्या गुंडाला भेटायला आलेली असते आणि त्याचीच वाट बघत असते. तेवढ्यात तो समोरून उभा राहतो. आलीस का तू? मोठ्या आवाजात म्हणतो. ऐश्वर्या अशी डचकली आणि त्याच्याकडे बघतच थांबलेली असते. पेपर कुठे आणलेत का तू? ऍक्च्युली पेपर मी आता नाही आणू शकले, खरंच सॉरी, पण मी पुढच्या वेळेला नक्कीच प्रयत्न करील पेपर मी घेऊनच येण्याचा. हे बघा, पुढच्या वेळेला मी असा काय प्लॅन केलाय की ऋषिकेश स्वतःहून मला प्रॉपर्टीचे पेपर आणून देणार. हो का? काय प्लॅन आहे तुझा? ऋषिकेशशी लग्न करण्याचा प्लॅन केलाय मी, आणि एकदा काय लग्न झालं ऋषिकेश मला स्वतः पेपर हातात आणून देईन अशी काय तरतूद केली. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. पुढच्या वेळेला आपण जेव्हा भेटू ना, नक्कीच मी तुम्हाला पेपर देण्याचा प्रयत्न करणार. हो का? असा प्लॅन आहे तुझा? तो मास्कवाला माणूस म्हणतो, का ग ऋषिकेश, जानकी बरोबर लग्न झालेलं असताना तुझ्याशी लग्न करायला तयार झाला? अशा फालतू गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेय का मला? तुला तरी कळतंय का तू काय बोलतीये? एक बायको असताना तो तुझ्याशी कसं लग्न करू शकतो? आणि तुझा इतका राग, दोघही नवरा बायको करत असताना अचानक तुझ्याशी लग्न करण्याची परमिशन त्यांनीही दिली आणि जानकीनेही दिली, आणि एवढी येऊन आनंदाने सांगतीये मला? हे शक्य तरी आहे का? हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच त्यांनी परमिशन दिलीये आणि म्हणूनच ऋषिकेश आणि मी लवकरात लवकर लग्न करणार आहोत. ऐश्वर्या म्हणते, मला माहिती आहे की तुम्हाला फसवलं किंवा खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बोलत नाही, तुमची बंधू बोलत असते. तो माणूस म्हणतो, नाही,
तुला माहित नाहीये, मी पटवूनच देतो तुला. माझी बंदूक कशी बोलते. ऐश्वर्या म्हणते, अहो असू द्या असू द्या, मला सगळं काही माहिती आणि तुमच्यावर विश्वास आहे. बंदूक चालवू नका बरं, आधी आतमध्ये ठेवून द्या तिला. हे बघा, ती बंदूक आतमध्ये ठेवा आणि मला थोडा वेळ वाढवून द्या. लवकरात लवकर ऋषिकेशशी लग्नाचा प्रयत्न करणार आणि प्रॉपर्टीचे पेपर त्याच्याकडून घेणार. थोडा वेळ द्या, सगळं काही व्यवस्थित होईल. ऐश्वर्या म्हणते, एकदा का माझं ऋषिकेशशी लग्न झालं की त्याच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर घेणं अगदी सोपं होऊन जाणार. मला अजिबात अवघड राहणार नाही. तो माणूस आता हसायला लागलेला असतो. काय झालंय तुम्हाला हसायला? अगं, तुझा प्लॅन तुझ्या इतकाच बालिश आहे. तुझा बालिशपणावर हसतोय मी. तू मूर्ख आहे की मूर्ख बनायचं नाटक करतीयस? कारण ऋषिकेश तुझ्याशी लग्न करणार अगदी सहज आणि जानकीही तयार झाली. हे सगळं काही तुला खोटं किंवा लहान मुलांच्या खेळासारखं वाटत नाहीये का? हे शक्य तरी आहे का ऋषिकेशने तुझ्याशी लग्न करणं आणि तुमच्या लग्नाला जानकीने परमिशन देणं? आणि इथे येऊन मला तोंड वर करून सांगतीये की ऋषिकेश तुझ्याशी लग्न करायला तयार झालाय. अगं, एक बायको असताना दुसरं लग्न तो करूच शकत नाही, हे कोणालाही माहिती आहे. आणि तुला मात्र माहित नाही, म्हणजे तुझी बुद्धी किती लहान बाळासारखी चालते याचं मला हसू आलं ग. तू वेडी आहेस का ग? असे फालतू प्लॅनिंग घेऊन येतेस? अगं, आपल्या भारतामध्ये पहिलं लग्न असताना दुसरं लग्न ग्राह्य धरलं जात नाही. अहो, तुम्ही काळजी करू नका. दोघा नवरा बायकोने परमिशन दिली आणि ऋषिकेश तयार झालाय आणि जानकी कसला नकार देतीये, तिने तर पहिल्यांदाच होकार देऊन टाकला. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. अगं, वेडी आहेस का? जरी आता दोघांनीही होकार दिलाय फक्त तोंडी, पुढे जाऊन जर त्यांनी तुझ्यावर केस केली तर काय होणार आहे? जानकी कोर्टात येऊन सांगणार आहे का, हो मी होकार दिला होता ऐश्वर्याच्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला. तुला जागेवर ते तिथेच पकडून देतील आणि आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडशील तू. त्यामुळे काहीही करायचं असेल ना ऐश्वर्या, तर विचार करून करत जा आणि त्याचे परिणाम काय होतील याचाही विचार करत जा. फक्त गोष्टी करून बाजूला होण्यासाठी डोकं लागत नाही, पण गोष्टी करून बाजूला झाल्यावर जे परिणाम होतात ते नीट करायला मात्र डोकं लागतं. आणि ते आहे का जरा विचार कर. कारण जानकी आणि ऋषिकेश तुला अजिबात सोडणार नाहीये, काही झालं तरी. त्यामुळे अगदी सहज विचार करून अगदी हलक्यात घ्यायला काही अक्कल बिक्कल आहे का? लाज वाटत नाही का तुला? तूही जातीये गोत्यात आणि मलाही खोटं येऊन सांगते इथे की मी लग्न करणारे ऋषिकेश सोबत. अगं, ते वेडे आहेत का? तू वेडी आहेस? त्यांनी जर केस केली ना तर जाशील 12च्या भावात. तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तो माणूस म्हणतो, अरे वा, आता पुराव्याने पटलंय मला. तुझ्या नवऱ्यापेक्षा म्हणजे त्या सारंगपेक्षा एक नंबरची मूर्खबाई आहेस. अजिबात अक्कल नाही, अगदी अक्कल शून्य आहेस. आधी फक्त वाटायचं, पण आता डायरेक्ट पुरावाच मिळालाय मला तुझ्या अकलेचा. त्यामुळे काय आता बोलायला विषयच उरला नाही. जोवर पहिल्या लग्नाचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न आपण करूच शकत नाही आणि दुसरं नातं जोडूच शकत नाही. हा कायदा आहे आणि हा कायदा इतका भयानक आहे की त्याची शिक्षा अशी होते की परत लग्न करायचं काय नाव घेतलं तरी माणसाला थरकाप होतो. त्यामुळे लग्न हे आतुकली भातुकलीचा खेळ नाही ग. कायद्यानुसार खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि याच्यात जर काही खोटेपणा असेल तर त्याच मोठ्या प्रमाणात शिक्षाही मिळते माणसाला. कळतंय का तुला? जानकीने शब्द दिलाय ना लग्नाला, मग तसं करायला ती तयार आहे का एकदा विचार. आणि लग्नानंतर सुद्धा शब्द बदलणार नाही याची तिच्याकडून गॅरंटी घे. काय गॅरंटी आहे ग तुझ्याकडे? बावळटसारखी काहीही प्लॅन करते आणि तोंड घेऊन चालतीये मला सांगायला. जरा परफेक्ट असे प्लॅन कर, काहीतरी ते वर्क होतील. कळतंय का तुला? आणि तुझी बुद्धी चालवायचं बंद कर आणि हे पेपर घे. काय हे? जानकी आणि ऋषिकेशच्या डिवोर्स पेपर. ऐश्वर्याला धक्का बसतो, हा माणूस किती पोहोचलेला आहे. माझ्या हातात डायरेक्ट डिवोर्स पेपरच आणून दिले जानकी आणि ऋषिकेशचे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ह्या माणसाचा प्लॅनिंग चालू आहे. आता ऐश्वर्याने ते पेपर तर हातात घेतलेले असतात, बघितलेलेही असतात, पण ऐश्वर्या आता विचार करते, हा इतका प्लॅन का करू शकतो आणि सगळ्या गोष्टींच्या पुढे का असतो हा? एवढी सगळी माहिती असते आणि तयारीही तेवढीच. नक्की ह्या माणसाचा आणि जानकीचा काय संबंध असेल? आता ऐश्वर्यालाही प्रश्न पडलेला असतो. काहीतरी भयानक अशा गोष्टी घडून गेल्यात म्हणूनच हा जानकीच्या इतक्या मागं लागलाय आणि जानकीला बर्बाद केल्याशिवाय हा काय शांत बसत नसतो. ऐश्वर्या आता उभ्या राहिल्या लगेच विचार करायला लागते. तिच्या डोक्यात आता नको नको ते प्रश्न यायला लागलेले असतात आणि ती आता विचार करत असते. अवंतिका आणि सौमित्र रूम मध्ये असतात आणि सगळे डिटेल वगैरे काढलाय, काही पॉइंटही काढून ठेवलेत. त्यांच्या चर्चा चाललेली असते, पण अवंतिकाचं कुठेच काही लक्ष नसतं. अगं अवंतिका, तुझ्याशी बोलतोय मी आणि तुझं लक्ष कुठे आहे? काय झालंय? कशाचा विचार करतेय एवढा? अवंतिका आता वेगळ्याच विश्वामध्ये हरवलेली असते आणि वेगळाच काहीतरी विचार करत असते. आता तिच्याकडे सौमित्र बघतो आणि म्हणतो, अगं अवंतिका, काय झालंय तुला? काय विचार करतीये? त्या ऐश्वर्याबद्दल. ऐश्वर्याबद्दल कसला विचार करतीये? हे बघ सौमित्र, वाईट वाटून घेऊ नको, जे खरंय ते तुला सांगतेय. ऐश्वर्याने डायरेक्ट ऋषिकेश दादाचं नाव घेतलं तिथपर्यंत ठीक आहे.
तिने जर तुझं नाव घेतलं असतं तर किती अवघड झालं असतं. आधीच तिला तुझ्याबद्दल किती प्रेम आहे, किती क्रश आहे मला माहितीये. आणि जर लग्न केलं असतं तर तुला काय तिने सोडलंच नसतं. नाटक करता करता खरं कधी झाले असता कळालंच नसतं. वेडी आहेस का अवंतिका? काहीही विचार करते आणि काहीही बोलते. अवंतिका म्हणते मला भीतीच वाटायला लागलीये. ऐश्वर्यासारखी नालायक बाई जानकी बहिणीचा संसार मोडायला निघलीये किंवा प्लॅनिंग करतीये तर मी काय तिच्या पुढे? आधीपासून तुझ्यावरती नजर ठेवून आहेच. आणि तिने जर असं काही केलं तर काय करायचं? अवंतिका जरा शांत बस आणि नको तो विचार करू नको. कुठचाही बावळटपणाचा विचार चालतो, जरा शांत बस. इकडे आता सगळे जेवायला बसलेले असतात डायनिंग टेबलवर आणि चर्चा चाललेली असते. आजी असल्यावर आजी कधी चांगलं बोलणं शक्यच नाही. अगदी वेगळं आणि विचित्र असं ती बोलत असते. जानकीला शिक्षा होणार, ती जेलमध्ये खडी फोडायला जाणार. आता काय ऋषिकेशचा संसार? ऋषिकेशचा संसार आता होत नसतो. आता सगळी काही चर्चा सौमित्राने ऐकलेली असते आणि सौमित्र म्हणतो काय? जानकी बहिणीला शिक्षा होणार नाही आणि त्यासाठी मी जोर लावणार. काहीही झालं तरी जानकी बहिणीला निर्दोष मी साबित करणार आणि तिला अगदी सगळ्यांच्या नजरेत ताट मानेने घरी आणणार. त्यामुळे ज्याला कोणाला जोर लावायचा आहे ना त्याने खरंच जोर लावावा. मीही शपथ घेतलीये की मी जानकी बहिणीला सुखरूप घरी आणणार म्हणजे आणणारच. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. बोलायच्या आधी, वागायच्या आधी विचार करायचा आणि मग जानकी विषयी बोलायचं. कळालं का? कुणीही काही वाईट बोललं तरी तसं होतं असं शक्य नाहीये, कारण देव कधी सत्याच्या बाजूने सुद्धा असतो. आजी म्हणते अगं बाई आता जानकीचा पाठीराखा झाला का तू? अरे बापरे, हो सोडव बाबा, सोडव तिला. आता पाठीराखाच खंबीर म्हणल्यावर काय सुटणारच ती. पण काय रे, तुझा जर प्लॅन फसला आणि जानकीला तू सोडवू शकला नाही तर आयुष्यभर खडी नाही फोडणार का ती? कळतंय का तुला? तू फक्त तुझा विचार करतोय की तिला सोडवूनच आणणार. जर असं झालं नाही तर जानकीची काय अवस्था होणार? ऋषिकेश म्हणतो आजी जरा शांत बसती का? जेवताना या विषयावर चर्चा नको प्लीज. आपण आधी जेवून घेऊया मग चर्चा करूया. ऋषिकेश, मी काही बोलत नाही या. तो सौमित्र सारखं तेच गिरवतोय. माझा काय संबंध आहे रे? सौमित्र बस, तू जेवायला बस. सौमित्र, या गोष्टी थांबव आणि ही चर्चा तर लगेच थांबव प्लीज. अरे दादा, ही गोष्ट आजीला कळायला हवी आहे ना. फक्त तिला जानकी बहिणी आवडत नाही, तिचा राग येतो म्हणून सारखं तेच आणि तिच्याविषयीच कारस्थान करायचे. तिच्या तोंडावर म्हणते की जेलमध्येच सडशील, जेलमध्येच राहशील. काही संबंध आहे का हिचा बोलायचा? आणि ती सगळं सोडून देते आणि जानकी बहिणीला का टार्गेट करते? ऋषिकेश म्हणतो असू दे. सौमित्र म्हणतो ऐश्वर्या एवढं चुकीचं वागतीये, इतकी चुकतीये तरी आजी तिला सपोर्ट करते. खरं तर आजी मुलांसाठी आदर्श असतो, सपोर्ट सिस्टीम असते. आपली आजी सपोर्ट सिस्टीमही नाही आणि आदर्शही नाही. त्या खोटारड्या आणि पाताळ यंत्री ऐश्वर्याच्या मागे मात्र उभी राहते खंबीरपणे. हिच्याकडून कसला आदर्श घ्यायचा रे? आणि तू काय सांगतोय दादा, शांत बस. अरे अशी कुठे आजी असती का? आपल्या विरोधात उभी राहते ती आणि तिला पण आजी म्हणतो. आपण तिला आजी म्हणावं असं आहे का तिच्यामध्ये काहीतरी? आजी म्हणते सुमित्रा, तुझ्या मुलाला जिभेला लगाम लावायला सांगा. सौमित्र म्हणतो आजी मी गप्पा बसणार नाही. तू जर मर्यादा ओलांडलीये तर मी का ऐकून घ्यायचं? आणि तू चुकीचं करतीये त्यामुळे तुला मी बोलणारच. तू जरी मोठी असली वयाने तरी पण तू आता जे बोलतीये ते मोठ्यांचं लक्षण नाहीये. तुला मानाने वागता बोलता येत नाही, त्याला आम्ही काय करायचं ग? त्यामुळे माझ्या जिभेला लगाम घालायचं अजिबात गोष्ट करू नको. स्वतःच्या बुद्धीला जरा सांग आणि विचार कर नेमकी काय बोलतीये तू. तुझ्या ऐश्वर्याला सपोर्ट करतीये ना, मूर्ख ऐश्वर्याला. एक नंबरची मूर्ख बाई आहे ती. जागेपणे स्वप्न बघतीये ऋषिकेश दादाची लग्न करायला. तिला एवढीही अक्कल नाहीये. ऋषिकेश दादाचं लग्न झालंय आणि सुखी संसार चाललाय. जानकी वहिनी जिवंत असताना समोर असताना ती ऋषिकेश दादाची लग्न करूच कशी शकतीये? पण एकदम नालायक आणि विचारशून्य बाई असल्यामुळे विचार कशी करणार ना ती? बरोबर आहे की नाही आजी? कोड त्याला कधीच ग्राह्य मानणार नाही, पण त्या गाढव ऐश्वर्याला कधी कळणार? ऐश्वर्या म्हणते अगदी बरोबर बोलताय तुम्ही सगळे, अगदी बरोबर. त्याच्यासाठीच मी आता मोठा उपाय घेऊन आलीये. कळतंय का तुम्हाला? आजी आता जोरात ओरडायला लागलेली असते. अगं बाई ऐश्वर्या, आलीस का? ये बाळा ये. भूक लागली असेल ना, आधी खाऊन घे. हो आई मी आलीये. ये बाळा ये. दगदग झाली असणार, आधी खाऊन घे बरं. ये इकडून ये. थांबा आई. ऐश्वर्या म्हणते या वेळेला वकील साहेब जे काही बोलले ते पटले बरं मला. म्हणूनच माझ्या वकिलांकडून डिवोर्सचे पेपर आणले मी. पहिलं लग्न असताना दुसरं लग्न ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे मी दुसरं लग्न करूच शकत नाही आणि झालं तरी ते मान्यही होऊ शकत नाही. सगळं काही आता मला कळत नव्हतं, पण वकिलांनी चांगला सल्ला दिला आणि मला जागेवर पटले या सगळं. आता बघा सगळं काही व्यवस्थित होणार वकील साहेब. तुम्हाला टेन्शनचं किंवा काळजीचं काही एक कारण नाही. सगळं काही व्यवस्थित होणार म्हणजे होणारच वकील साहेब. लवकरात लवकर या डिवोर्स पेपरवर साईन करा म्हणजे मला आणि ऋषिकेशला आमचा सुखाचा आनंदाचा संसार सुरुवात करता येईल
आणि लवकरात लवकर सुरुवात झाली म्हणजे बरं, हो की नाही? त्यामुळे जानकी लवकर सही कर बरं, वेळ व्हायला घालवू नको. अगं आम्हाला सुद्धा सुखाने संसार करायचा आहे आणि वेळ व्हायला गेला तर कसं करणार बरं, तूच सांग जानकी. हे घे डिवोर्सचे पेपर आणि लवकरात लवकर सह्या कर याच्यावर. जानकी म्हणते, लाज वाटत नाही का ग ऐश्वर्या? किती नीच आहेस ग तू, डिवोर्सचे पेपर देतीये, इतकी हलकट झालीयस का? हो, डिवोर्सचे पेपरच आहे. पण जानकी तुला एवढा काय शॉक बसलाय? तुला काय वाटलं जानकी, तुमचे हे नाटक आहे हे मला कळणार नाही आणि तुमच्या नाटकात मी सहज बसणार? अगं मी ऐश्वर्या, ऐश्वर्या एक ना एक नसता नस ओळखते तुमची मी. तुम्ही हे सगळे मिळून नाटक करताय माझ्या विरोधात, मला कळत नाहीये होय? मी सुद्धा आता डिवोर्स पेपरवर सही घेणार तेव्हाच ऐश्वर्या नाव सांगणार. ऐश्वर्या म्हणते, डेफिनेटली तुमचं काय नाटक आहे तुम्हाला माहितीये. पहिलं लग्न असताना दुसरं लग्न ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे ऐश्वर्याला आपण सहज आपल्या जाळ्यात अडकवू शकतो आणि फसवू शकतो. म्हणूनच सगळ्यांनी हे नाटक सुरू केलं आणि मला या नाटकात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि लग्नाला दोघांनीही होकार दिला आणि आनंदाने सगळी काही तयारी करताय असं मला दाखवताय. अगं तुम्हाला काय वाटतं, सगळी अक्कल तुम्हाला आहे का? मला सुद्धा ऐश्वर्या म्हणतात, मला सुद्धा नियम कायदे कानून सगळं काही माहितीये. त्यामुळे आता लग्नाचं करायचं असेल तर याच्यावर सह्या करायच्या, मगच काय ते लग्नाचा प्लॅन करायचा. कळतंय का जानकी ऋषिकेश? मला मूर्खात काढायला जाऊ नका. हा तुकलीचा खेळ नाहीये. मला खरोखर संसार मांडायचा आहे ऋषिकेश बरोबर आणि त्याच्याशीच मला लग्न करायचंय. आजी म्हणते, बाई असा प्लॅन आहे का? असा कायदा आहे का? पहिलं लग्न झालं असेल तर दुसरं लग्न ग्राह्यच धरत नाही? हो आजी, तुम्हाला नव्हतं माहिती? हा कायदा आहे आणि याने खूप मोठी शिक्षा होऊ शकते. असं जर फसवलं ना आपल्याला तर कायद्याने खूप मोठी अशी शिक्षा होऊ शकते आणि यातच मला अडकवायचं असेल हे नवरा बायकोला. म्हणूनच हे लग्नाला इतक्या लवकर तयार झाले. आता काय ना आजी, यांना असं वाटलं की यांचीच अक्कल चालते. अहो ऐश्वर्याची सुद्धा चालते. आजी तुम्हाला माहितीये का, यांना असं वाटलं की हा कायदा यांनाच माहितीये, सगळी काही माहिती यांनाच आहे. त्यामुळे ते मला अंधारात ठेवतील आणि बरोबर मला फसवतील, असा काही यांचा उद्योग चाललेला होता. पण यांना काय माहिती, मला सुद्धा माहितीये प्लॅन आणि सगळं काही कायदा वगैरे मीही जाणू नये. आता कसं, यांनी जर सह्या केल्या तर पटपट आपली पुढची प्रोसिजर सुरू होणार. तुम्ही सांगता काही यांना सह्या करायला? लवकरात लवकर सह्या करायला लावा बरं. आपल्या घरात दोन दोन एवढे मोठे मोठे वकील आहेत, पण कोणी काही आवाज उठवला नाही, कोणी काही प्रतिकार केला नाही, सगळं काही शांतपणे सहन करताय. अहो वकील आहेत ते, त्यांनी काहीतरी करायला हवं होतं की नाही? पण नाही, त्यांच्या चुप्प राहिल्याने मला मात्र लगेच कळालं काहीतरी गोंधळ आहे आणि म्हणूनच ही जानकी नाटक करतेय सगळ्यांना घेऊन, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे आता कितीही नाटक करू द्या, मी आता ऋषिकेशशी लग्न करणार तेव्हाच काय ते मानणार. आणि ऋषिकेशला एकदा लग्न बंधनात अडकवलं की मग काय माझ्यावर अन्याय आहे यांनी आम्हाला सांगायला होतं. पण कसं आहे ना, यांची लाडकी जानकी वाहिनी, तिने सांगितलं असणार ऐश्वर्याला फुकटचे सल्ले देऊ नका म्हणून त्यांनी सांगितलं नसणार. जानकीच्या हातातलं कटपुतलं आहेत ना हे. सुमित्र आणि अवंतिका बघतच राहिलेले असतात. सौमित्र म्हणतो, काय करावं या ऐश्वर्याला? अवंतिका म्हणते, वाटेल ते बोलू नको ऐश्वर्या, एकदम तोंड बंद ठेव. तुला सांगण्याचा आणि नाही सांगण्याचा संबंधच काय येतो आणि तुझा आणि आमचा संबंध काय ग? तुला सगळं येऊन सांगायला तुला आहे ना अक्कल? मग कर की सगळं बाहेर जाऊन. आमच्याकडून कसली अपेक्षा ठेवतीये मदतीची? मी आणि सौमित्र तुला कुठलीही मदत करणार नाही आहोत, कळतंय का? त्यामुळे अपेक्षाही ठेवायची नाही आणि शहाणपणा तर अजिबात नाही. ऐश्वर्या म्हणते, तुझ्याशी तर मी बोलतच नाही ग अवंतिका, मागे हो, लगेच मागे हो. मला तुमच्या सगळ्यांची ना खूप कीव येते. अजूनही तुम्ही मला त्रास होईल हाच विचार करता का? माझ्याशी चांगलं वागायचंच नाही का तुम्हाला? म्हणजे मी गोड बोलतीये, चांगलं वागण्याचा प्रयत्न करतेय, सगळ्यांची काळजी घेतेय, तुम्हाला ते बघवतच नाहीये का? अजूनही तुम्हाला त्रासच होतोय. बापरे, कमाले, हो की नाही? ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय वाटतं, मला सगळं करताना मजा वाटतेय का? अजिबात मजा वाटत नाहीये. ऋषिकेशची लग्न करताना सुद्धा आणि जानकीचा डिवोर्स घेताना सुद्धा कोणत्याच गोष्टीचा आनंद होत नाहीये किंवा मी आनंदाने काही करत नाहीये. एकाच गोष्टीसाठी करतेय, फक्त काळजी वाटतेय म्हणून, पोटात असलेल्या सारंगच्या बाळाची. आणि सारंगच्या बाळासाठी एवढा मोठा पाऊल उचलला आणि एवढा मोठा निर्णय घेतलाय. मलाही काही फार आनंद झालेला नाहीये ऋषिकेशची लग्न करण्याचा निर्णय घेऊन, पण आता बाळाच्या भविष्यासाठी मला हे करायलाच लागणार. आणि मी आता तो विचार करतेय, माझ्या बाळाला घेऊन कोणी या अगर नका येऊ, मी मात्र खंबीर आहे माझ्या बाळासाठी लढायला आणि त्याच्यासाठी सगळी काही तरतूद करायला. त्यामुळे हे बघा, यायचं असेल तर या, नसन यायचं तर असू द्या. ऐश्वर्या म्हणते जानकी स्वतःहून तिचा नवरा मला द्यायला तयार झालीये, बाकीच्यांना काय अडचण आहे? आणि कुणी एक मध्ये तोंड घालू नका आणि नको ते सल्ले देऊ नका. सगळं काही ठरलंय ना, आता करू द्या ऋषिकेशला आणि मला लग्न. याचा अर्थ असा आहे की जानकीने फक्त वर नाटक करण्यासाठी परमिशन दिलीये, मनात मात्र पाप आहे तिच्या. आमच्या लग्नाला सपोर्ट नाहीच आहे तिचा, कारण तिच्या मनात पाप आहे आणि पाप असल्यावर कसा सपोर्ट करेल ती?
सुमित्रा उठलेली असते आणि म्हणते, का गे जानकी, आता ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाला तू होकार दिला, बरोबर आहे की नाही? मग आता या पेपरवर सह्या करायला नकार का देतीयेस? उगाच रडायचं नाटक करू नको आणि या पेपरवर सह्या करू मोकळी हो. कळतंय का तुला ऐश्वर्या? ऐश्वर्याच्या समोरच जानकी तू सह्या कर. कळत नाही का जानकी मी काय सांगतीये? ऐश्वर्या इथेच उभी राहा, जानकीकडून सह्या घेतो. जानकी म्हणते, मेले तरी या डिवोर्स पेपरवर सही करणार नाही म्हणजे नाही. आणि राग जानकी आता तिथून निघून चाललेली असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी थांब ना. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश तुम्हीच थांबा. तिचा राग घालवण्यापेक्षा डोक्यात जरा 4 समजुतीच्या गोष्टी घाला की जेणेकरून आपल्याला ते समजूतदार आणि चांगलं होईल. आणि सगळं काही केलं की आपल्यासाठी सुद्धा चांगलं आणि सोपं होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिला सह्या करायला भाग पाडा. कळतंय का ऋषिकेश? आणि ऋषिकेश, आपलं जर लग्न झालं नाही तर तुम्हाला माहितीये मी काय करणार आहे. आई, तुम्हाला माहितीये ना आमचं लग्न झालं नाही तर मी काय करेल. त्यामुळे लवकरात लवकर लग्न होईल अशी तरतूद करा बाई. सुमित्रा म्हणते, ऋषिकेश लक्षात घे ऐश्वर्या काय म्हणतीये, जानकीला नीट समजाव आणि लग्न लवकरात लवकर होईल याची तयारी करायला सुरुवात करा. सुमित्रा ही काही कमी नसते. सुमित्रा ही नाटक करत असते, लवकरात लवकर लग्न करा आणि तुझ्या लग्नाला नकार दिला आणि ऐश्वर्याने पोटातल्या बाळाला जर काही केलं तर मी हे सहनच करू शकत नाही. माझ्या सारंगची शेवटची आठवण येते, त्यामुळे तुला ऐश्वर्याशी लग्न करायलाच लागणार. ऋषिकेश म्हणतो, आई तू काय म्हणतीये मला समजते. मी लवकरात लवकर जातो आणि जानकीची समजूत काढतो. तू अजिबात काळजी करू नको. जानकी या पेपरवर सही करणार म्हणजे करणार. तू अजिबात टेन्शन घेऊ नको बरं आई. ऋषिकेश, नीट तिला समजून सांगा. सगळ्यांना तिचंच दुखणं दिसतंय, माझं दुःख कोणाला दिसत नाहीये. बरोबर आहे की नाही ऋषिकेश? आता ऐश्वर्या सारंगचं नाव घेऊन नाटक करायला लागलेली असते आणि डोळ्यात पाणी आणते. आई, सारखं सारखं माझ्या पोटावरून हात फिरवते तेव्हा कधी चांगलंही वाटतं, कधी भरूनही येतं. माझे सारंगचं असते ना तर या 9 महिन्यांचा अगदी 16 केला असता त्याने. 16. आता 16 नाही केला तरी चालेल, फक्त माझ्या बाळाची जबाबदारी घेतली ना तर खूप काही झालं बघा. माझं बाळ कुणाला बाबा म्हणून हाक मारणार? सारखं त्याला वाटणार सगळं आहे पण माझा बाबाच नाहीये. आई, फक्त माझ्या बाळासाठी करत नाहीये मी, ओवीसाठी सुद्धा करतीये. आता जानकी उद्या जेलमध्ये जाणार, मग ओवी कोणाला आई म्हणून हाक मारणार? मग ओवीलाही आई मिळेल, भाऊ बहीण काय होईल ते होईल. दोघंही राहतील, दोघांनाही व्यवस्थित सांभाळ करेल आणि माझ्या बाळालाही बाप मिळणार. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होणार. आई, त्यामुळे मी स्वार्थीपणाने करते असं अजिबात वाटून देऊ नका. सगळ्यांचा विचार करून करते मी. आई, मी होणार ओवीची आई. आई डोळ्यात पाणी आणलेलं असतं. ऋषिकेश, तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतीये? जानकीची आई जर हवी असेल तिची समजूत काढ, नाही तर वाईट परिणाम होतील. सुमित्रा आता सौमित्र आणि अवंतिकाला डोळ्याने खुणवते आणि त्यांना इशारा करते. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, बाळाचं सिम कार्ड वापरून चांगलीच मज्जा आली, पण जानकीची मात्र वाट लागली. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. जानकी आता डिवोर्स पेपर बघतच असते, तेवढ्या त्या एन्व्हलपवर एक असं विचित्र चिन्ह असतं. ते चिन्ह आठवलं आणि भूतकाळात गेलेली असते जानकी. ऋषिकेश, हे चिन्ह जरा विचित्र वाटत नाही का? आता इकडे तो माणूस ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणतो, सह्या घेतल्या का? घेतल्या नाही पण लवकरात लवकर घेणार आहे. जानकी, भूतकाळातल्या गोष्टी आठवल्या की सगळं काय आठवणार आहे तुला? जानकी म्हणते, सह्या बिया लांब, पण ऐश्वर्या आधी सांग हे डिवोर्स पेपर कुठून तयार केले आणि तुला कोणी दिले? लवकरात लवकर मला हे कळायला पाहिजे, तरच मी डिवोर्स पेपरवर सही करेल. हे जर कळालं तर मला बऱ्याच गोष्टी कळणार आहे. त्यामुळे तू मला सांग की हे डिवोर्स पेपर तुला कुणी दिले? ऐश्वर्या म्हणते, म्हणजे? जानकी म्हणते, मला सांग कुणी दिले, मग तुला सांगते म्हणजे काय. आता जानकीला बऱ्याच गोष्टींचा उलगडा लागलेला असतो, त्यामुळे आता जानकी अगदी जवळजवळ गेलेली असते आणि सगळ्या काही गोष्टी तिच्या समोर आलेल्या असतात. आता बघूया जानकीला किती प्रश्नांची उत्तरं मिळाली. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.